श्रीरामचंद्रम शरणम प्रपद्ये. खरं तर खूप उशीर झाला. शिवपुराणाची कथा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी, नक्षत्रवाडी या ठिकाणी पूज्य घाटेबाबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाली. त्याचं मनोगत मी कथा झाली की दुसऱ्या दिवशीच करायला हवं होतं, पण तब्येतीची थोडीशी खराबी झाली होती आणि कामाची व्यस्तता यामुळे उशीर झाला. त्याबद्दल सर्वप्रथम क्षमस्व. खरोखर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी, नक्षत्रवाडी या ठिकाणी जी शिवपुराण कथा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने तेथील तरुण मंडळीने आयोजित केली. खरोखर सर्वप्रथम त्या सर्व तरुण मंडळीचं करावं तितकं कौतुक कमी आहे. कारण तरुण कसा असावा, सज्जन कसा असावा याबद्दल शिवपुराणात मी अनेक मुद्दे मांडले, पण तो सावधान असावा, तो आपल्या कार्याशी तत्पर असावा, तो हिंदू धर्माशी एकनिष्ठ असावा, असे सर्व गुण मला त्या ठिकाणी त्या तरुणांमध्ये पाहायला मिळाले. खरोखर ज्यावेळेस ही कथा मला करायची होती, माझे स्नेही पंडित यांनी मला फोन केला की महाराज असं असं कथेचं नियोजन आहे आणि तुम्हाला ते करायचं आहे. त्यानंतर बाबांशी माझं बोलणं झालं आणि त्यानंतर मग या कथेला वेग येत गेला. पण ज्यावेळेस मी तिथलं वातावरण पाहिलं, त्या गोशाळेचं वातावरण पाहिलं, खरोखर अंतःकरण भारावून जावं, प्रसन्न व्हावं असं ते सर्व वातावरण होतं. पूज्य बाबांचा सरळ आणि साधेपणा हा अतिशय मनाला भावणारा आहे. बाबांच्या कुटुंबातील सर्वच जण, तसं बाबा म्हणत असत की माझं हे सर्व कुटुंब हे माझंच आहे, तरी सुद्धा बाबांचे चिरंजीवाचा पूर्ण मित्र परिवार, त्यांना केलेलं हे कथेचं आयोजन, या सर्व गोष्टीचा जितका विचार करावा तो खरोखर अतिशय कौतुकास्पद आहे. मी इतकंच म्हणेन की त्या ठिकाणी आपल्या सर्वांचं प्रेम मला लाभलं. आमचे उदूभैया असतील, किशोर असेल, पंडित असतील, बाबांच्या सेवेमध्ये असणारे सर्वजण त्या ठिकाणी असतील आणि विशेषतः सर्व तरुण मंडळ. खरोखर आपल्या मनातील सर्व मंगल कामना निश्चित या शिवकृपेच्या आशीर्वादानं पूर्ण होतील हा मला विश्वास आहे. आपण तरुणांना ज्या उद्देशानं ही शिवपुराण कथा ठेवली, आपल्या मनातील सर्व जळमट, कुठले जळमट, दुर्विचाराचे जळमट निश्चित नाहीसे होतील हाही मला विश्वास आहे. बघा, तरुणांनी मागावं तर काय मागावं, म्हणजे मी ज्या ठिकाणी ज्यावेळेस कथेला जातो त्यावेळेस तरुणांच्या अनेक मागण्या असतात की महाराज माझ्या परिवारामध्ये ही मला घडू दे, अजून माझ्या परिवारामध्ये इतक्या समस्या आहेत, त्या समस्याचं निवारण होऊ दे. पण व्यासपीठावर कथा सांगता ज्या दिवशी होती त्या दिवशी हे सर्व तरुण मंडळ माझ्या व्यासपीठाजवळ आलं आणि मला काय मागावं बरं या सर्व तरुणांनी. मला आजही ते मागणं आठवलं की माझ्या अंगावर रोमांच यावा, अशा प्रकारचं ते मागणं होतं. या तरुणांनी एकच म्हटलं, महाराज एका राम मंदिराचं काम आम्ही हातामध्ये घेतलं आहे, ते पूर्ण व्हावं एवढीच आमची इच्छा आहे. तरुणांच्या मनामध्ये अशा प्रकारचा विचार यावा. बघा, वृद्धांच्या मनामध्ये येणं ही गोष्ट आपण समजू, पण तरुणांच्या मनामध्ये अशा प्रकारच्या विचाराची जागृती व्हावी हे खरोखर माझ्यासाठी सुद्धा खूप प्रेरणादायी आहे, अत्यंत प्रेरणादायी आहे. मला महाराजांचे जे चिरंजीव आहेत त्यांनी सांगितलं की महाराज आम्ही सर्व तरुण मंडळी एकत्र येऊन रामनामाचा जप करतोच, पण रामनामाच्या जपासोबत आम्ही राम कार्य पण करतो आणि हे फार महत्त्वाचं आहे. हातामध्ये माळ असली पाहिजे जी जपासाठी असावी आणि एका हातामध्ये शस्त्र याचा अर्थ कोणाला मारावं हा त्याचा उद्देश नाही, पण राम कार्यासाठी जे मनात चांगलं म्हणून करता येईल ते करण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये असावं हा त्याचा उद्देश आहे. खरोखर ही शिवपुराण कथा जशी आपल्या सर्वांच्यासाठी अतिशय प्रेरणादायी होती, तशी माझ्यासाठी सुद्धा मला आनंद देणारी होती.
खूप आनंद देणारी कथा होती. आणि विशेषतः आपण सर्वजण जे श्रोते वर्ग त्या ठिकाणी कथा ऐकण्यासाठी येत होता, अतिशय श्रद्धेनं आपण येत होता. अतिशय आपली भावना पाहून सुद्धा माझं अंतःकरण गदगदून जावं अशी आपली भावना होती. रोज रोज वाढता सगळा आपला समाज, रोज रोज वाढता श्रोतृवर्ग पाहून सुद्धा मलाही आनंद वाटत होता. मी कधी असं कोणाला म्हणत नाही की अमुक दिवशी मी हे सांगणार आहे, तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा. पण त्या दिवशी मला वाटलं की 8 तारखेला येणारी जी महाशिवरात्र आहे, ती महाशिवरात्र कशा पद्धतीनं केली म्हणजे आपल्या सर्व समस्या, त्या समस्येला मार्ग कसा मिळेल, त्यासाठी काय केलं पाहिजे, यासाठी मला म्हणावं लागलं की जर कोणी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते करा. कारण 7 तारखेला एक आपल्या सर्वांच्या हितासाठी एक व्हिडिओ मला टाकायचा आहे, ज्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या मनामध्ये असलेल्या समस्येला मार्ग निघावा. बघा, सगळ्यांना असं वाटत असतं की कुठे ना कुठेतरी मला शांती मिळाली पाहिजे. सर्वांना असं वाटत असतं की कुठेतरी माझं समाधान मला प्राप्त झालं पाहिजे. मग हे समाधान, ही शांती मिळण्यासाठी आपल्याला इतरत्र धावण्याची गरज नाहीये. बघा, आमच्या संत परंपरेनं आपल्याला सांगितलं आहे. काय सांगितलंय बरं? की घर सोडून कुठेतरी जाणं म्हणजे शांती मिळते का? नाही. ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. यामधला आवडी हा जो शब्द आहे ना, हा आपल्या अंतःकरणामध्ये रुजला पाहिजे. कुठलीही गोष्ट असू द्या, आपल्या संसारातली गोष्ट असू द्या, अध्यात्मातली गोष्ट असू द्या, किंवा या सर्व तरुण मंडळांनी जी ही कथेची योजना, कथेचं आयोजन केलं, ते कथेचं आयोजन असू द्या. हे कथेचं आयोजन सफल काय झालं याचं कारण बघा, आवडीनं केलं. व्यक्ती आयुष्यामध्ये जी गोष्ट आवडीनं करतो ती गोष्ट आपोआप यशस्वी बनते, हा मला विश्वास आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांचं प्रेम त्या काळात मला मिळालं, आपल्या सर्वांचा उत्साह मला त्या काळात मिळाला. मी आपल्या सर्वांचे, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी असलेले सर्व, नक्षत्रवाडी मध्ये या ठिकाणी असलेले सर्व, बाबांवर प्रेम करणारे सर्व आणि हिंदू संस्कृतीवर प्रेम करणारे आपण सर्व, मी सर्वांना मनापासनं खूप खूप धन्यवाद देतो. आणि विशेषतः ज्या तरुण मंडळांनं या शिवकथेचं आयोजन केलं, त्या तरुणांमध्ये एक उत्साह, विजयश्री प्राप्त होवो, हीच रामरायाच्या चरणी प्रार्थना करतो. आपल्या सर्वांना खूप खूप मी रोज आठवत आहे. आपलं प्रेम सदैव असंच मला मिळो, हीच रामरायाच्या चरणी प्रार्थना करतो आणि याच ठिकाणी थांबतो. श्रीराम समर्थ.